दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं डिंपल पब्लिकेशनच्या वतीनं 3 नवीन पुस्तकांचं आज प्रकाशन करण्यात आलं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं। त्यावेळी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या। ॲडव्होकेट हर्षल प्रधान यांच्या मार्मिक प्रबोधनाचे शतक आणि मर्मभेद या 2 पुस्तकांचं तसंच प्रभाकर वाईरकर संपादित बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांवर आधारित ज्वलंत रेषा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध राजकीय विषयांवरही भाष्य केले। नक्कीच साथ द्यावी अशी ही तिन्ही पुस्तकं आहेत आणि आपण सगळेच जण ही नक्कीच पुस्तकं वाचाल अशी मी अपेक्षा ठेवते, आशा ठेवते आणि कार्यक्रमाच्या तुम्हाला सत्ता देश चालवण्यासाठी दिली, अच्छे दिन आएंगे असं तुम्ही जे सांगितलं होतं म्हणून तुम्हाला सत्ता दिली, तर ते काम बाजूला ठेवून तुम्ही तुमचे सगळे मंत्री त्यांना सगळा लवाजमा देऊन तुम्ही आमचे पक्ष फोडण्यामध्ये वेळ घालवते का? कारण आम्हाला घटना बदलायचे, 2/3 बहुमत पाहिजे, नवीन विधेयक आणायचे, आणा विधेयकं चांगली आणा। जो तरुण रस्त्यावर उतरलाय त्याचं समाधान होईल असं विधेयक आणा। गडकरी साहेब आमचे रस्ते 200 वर्षात रस्त्यावरती खड्डा पडणार नाही, 200 वर्षात एक तर रस्ता होत नाही आणि 15 दिवसामध्ये पूल कोसळतो, काय तुमची पात्रता तिकडे बसण्याची? संरक्षण मंत्री राजनाथ तिकडे चीन घुसतोय ढेंगेमध्ये, मी चीन धोत्रात घुसतोय तरी काही नाहीये, पण आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत। म्हणजे तुम्हाला देशाचं संरक्षण मंत्री म्हणून ठेवले, तुम्ही धर्माचं संरक्षण वेगळं, धर्मेंद्रचं किंवा अधर्मेंद्रचं कशाला करायला लागलात? मी असं कोणाचं नाव घेत नाही, पण गुरु लाभले नाहीत ते काय करतायत आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे सगळे म्हणजे चांगले गुरु लाभणं हे फार महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये। मी मुळे साहेब आपल्याला खास धन्यवाद देतो, कारण तुम्ही हे एक धाडस दाखवलं या आत्ताच्या काळामध्ये। ठाकरे कुटुंबियांवरची पुस्तकं प्रकाशन करणं याला खूप मोठं धाडस लागतं ह्या काळामध्ये, ते तुम्ही दाखवलं।